काही गोष्टी शांतपणेच करायच्या असतात, काही गोष्टी निक्क्या फेल करायच्या असतात. आता तुम्ही म्हणाल मग करायच्याच कशाला, तर ते मला पण माहीत नाही. पण ह्या गोष्टी अशा शांततेतच करायच्या असतात आणि अशा शांतपणे केल्यावरच त्याचा आनंद जास्त येतो असं मला वाटतं. म्हणजे अशी मादकता गुपचूप अति स्लोली कळत न कळत चाकायची असते. बाकी बाजूच्या रूममध्ये कस्तुरी असताना, दुसऱ्या रूममध्ये कोमल असताना एकदम शांतपणे चोरून चोरून अशा मऊ मऊ गोष्टी करण्यात पण एक वेगळीच गंमत आहे. खरंच वेगळीच मजा आहे. अरे असं कुठवर स्वतःला अडवून तो असला नो लोक रोमॅन्स करायचंय. जोपर्यंत माझं मन भरत नाही ना तोपर्यंत. लई येड आहे बाबा तू, खरंच ह्या नादा पाहिना तू लई येड आहे. येड आहे मंत्र असले येडे चाळे करतो ना मी. अरे पण तुला ह्यातनं काय भेटतंय र? माझं काय बघ, माझं झालं गेले, त्यामुळे ह्या गोष्टी असल्या काय आणि नसल्या काय मला काय फरक पडत नाही. मी पहिलं पण काम करत होती आणि आता इथनं पुढची 5 वर्ष पण काम मी करणार आहे. त्यामुळे तुझं काय, तुझं कसं आहे दीपाली? प्रेम देणं घेणं म्हणजे ना माझ्यासाठी श्वास घ्यायसारखं आहे. आता मला सांगा, आपण श्वास का बरं घेतो? जिवंत राहण्यासाठी. बरोबर, मग मला पण जिवंत ठेवण्यासाठीच मी सवल करत असतो. तुम्हाला जर नसेल ना आवडत ना तुम्ही जावा घे, कशाला असला आंबट बोलत बसतायचं. ए हिरो, अरे चिडला का काय तू? ऐक की, तुला एक सांगू का, कोण म्हणलं मला हे आवडत नाही? मला जर आवडत नसतं तर अशी तुझ्या नादी लागली असती का सांग बरं? हां, अरे मला पण वाटतं या वयात आलेल्या शरीराला कुणीतरी जवळ प्रेमानं घ्यावं, माझं व्हावं, माझ्यावर प्रेम करावं आणि माझ्या काय मनात आहे ना त्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हावं. मला पण वाटतं र. हो ना, मला बी अशा केसमध्ये गुतायला आवडतं बघा. कसं असतं दीपाली, गरज तुम्हाला बी असली पाहिजे, गरज मला बी असली पाहिजे, तरच ही गरज मिटते. नाहीतर एकालाच गरज असते नाही दुसरंच कुठं नव्हत बसतं तिथं, आहे की नाही? हो ना. फोन आला. थांब, चला आहोत, थांबा बसा. अरे नको, काय म्हणते ऐकून तर जाऊ की आपण. अरे नको मी जाते. थांबा आणि बघा एकदम शांत आहे, आवाज करू नका. द्या. हॅलो, हा येतोय का आवाज? हां बोला ना सर. बरं, ते 5चा प्लॅन फिक्स आहे ना आत्ता? नाही म्हणजे मला माझं शेड्यूल मॅनेज करायला. हो फिक्स आहे, आणि मला तिकडे यायची सोय पण झाली आहे, सो भेटूया. कोण आहे त्यासोबत? सोबत कोण नाही आहे, त्या आमच्या मालकीनबाई आहेत ना, त्यांच्या तिकडे आत्या राहतात, तर त्यांना पण तिकडे जायचं होतं 5 वाजता. तर त्या बोलल्या का मी तुला सोडते आणि येताना घेऊन पण येते, सो दॅट्स प्लॅन. अच्छा ठीक आहे, पण त्यांचा काय प्लॅन कॅन्सल वगैरे झाला तर मला सांगा, मी स्वतः येतो पिकअप करायला. नको नको, तुम्ही इकडे येऊ नका, मी येते, सो डोंट वरी. बरं, ऑल राईट. बाकी झालं जेवण? हो, तुमचं? ऐकलं का, मॅडम कोमल ना 5 वाजता बाहेर जाणार. बरी ना? कशाचं बाहेर आहे र? तुझी बहीण तिकडे बघ कुणाला भेटायला चालली या. अरे ती पुण्यात नवीन आहे, जरा लक्ष दे की. त्याच्यामध्ये मी लक्ष देत नसतो, तिचं तिला कळतं चांगलं काय करायचं ते. तिचं तिला आयुष्य जगू द्या आणि अनुभव घेऊ दे जरा पुण्याचा. मी पण घेतोच आहे ना. कसलं येडा आहे रे तू, खरंच ह्या गोष्टीचा लईच नादी खायस तू, लई येडा आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही मला पूर्णपणे मिळत नाही ना, मला हेच दिसणार आहे. मग तुम्ही मला नादिक म्हणा, लाडिक म्हणा, सायको म्हणा, काय म्हणायचं म्हणा, जे आहे ते आहे. अरे त्या दोघीला जायला अजून 1 तास बाकी आहे. मग इथं मी उभा राहून काय करू तुझ्या संग? मी एक काम करू का, मी घरी जाऊन येऊ का तवर? सारखं घरी जायचं काय चाललंय तुमचं? इथं थांबायला काय नको वाटतंय माझ्यापाशी? गुलगुलू करायला नको वाटतंय तुम्हाला? अडचण नाही मला काय, पण असं पण इथं बीत उभा राहून आपण काय करणार आहे रे? त्याच्यापेक्षा मी एक काम करते, मी घरी जाते, थोडं झोपती आणि मस्तपैकी तुम्हाला परत कॉल कर, मग मी. नाही थांबा, तुम्ही जाऊ नका. ऐका माझं, मी काय म्हणतोय, तेव्हा माणसं बाहेर निघायला लागतील का नाही, तेव्हा तुम्ही बरोबर बाहेर जा आणि लगेच परत या, कळलं का? पण असं का करतोय आपण, काही गरज आहे का? गरज तर आहेच की. तुमच्या या मादक सुंदर ब्युटी एकतर घरच्या वादाबाई तुम्ही झाकून ठेवली आहे, दाबून ठेवली आहे, म्हणून तर म्हणतोय 100% गरज आहे. कळतंय का तुम्हाला काय? अरे असं येडं उघड्यावर काय पण कसं करतोय, कोणी बघितलं तर? मग कुठं जायचं? एक काम कर, इकडे आड बाजूला तरी चल. येड्यासारखं वागतंय, येडं कुठलं? चल असल्यानंतर मी असंच येडं करणार आहे, कळलं? आता काय डोळ्यानं खातो का काय? ते तर पहिल्यांदा बघितल्यापासून करतोय. एवढी भारी आहे का मी?
किती भारी आहे कसं सांग. तुम्ही म्हणजे ना असं ते म्हणतात ना, ना क्यूट आहे ना सेक्सी आहे, तुम्ही म्हणजे मादक आहे, मादक ब्युटी आहे तुम्ही. कळलं ना? नाही कळलं, सांग की नीट. आता म्हणजे कसं सांगू तुम्हाला, म्हणजे बघा तुम्ही जर बाजारात चालला का नाही, तसं कुठला बी खरा माणूस नसेल जो तुमच्याकडे बघणार नाही. आणि जर एखाद्याने बघितलं की नाही, तुमच्या सौंदर्याची झलक ना काही सेकंद का असं त्याच्या मनावर राहणार बरं का. एवढं स्पेशल आहे तुम्ही. एवढी पेशल आहे बे मी? मग मला सांग, मी जर एवढी पेशल आहे तर का मला नवरा सोडून राहतो, मी त्याला सोडून राहते? का माझ्यावर तो प्रेम करत नाही? का मला असं सुखाचं आयुष्य दुःखात जगावं लागतं? का मला असं दुसऱ्याच्या दारात प्रेमासाठी तडफडत वाट बघत बसावं लागतं? का ते मला माहित नाही, मी काही ज्योतिषी नाही. पण मला एवढं कळतं की कसं असतं, आयुष्य जगत असताना आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतात. मग ते आपण टाळू शकत नाही किती बी काय बी केलं तर. म्हणजे तुमच्या आयुष्यात जे काही घडलं किंवा घडतंय ना, ते सगळं नशिबाचाच भाग आहे. म्हणजे तुम्हाला दारोडा नवरा मिळाला आणि त्याला एवढी सुंदर आणि देखणी बायको मिळून पण त्याला दुसराच नाद लागला, आणि तुम्हाला प्रेमासाठी असं रडत पडत वाट बघावं लागली. सगळा नशिबाचा खेळ आहे. तुम्हाला माहिती आहे का, अभ्यास करत असताना मी एक लॉ वाचला होता. लॉ म्हणजे नियम असतो, त्याच्यामध्ये असं सांगितलं की आपण जगत असताना ज्या काही गोष्टी घडणार आहेत ना, त्या घडणारच. तुम्ही काही पण करा, त्या घडणारच. म्हणजे आता बघा, तसं मी तुमच्या जवळ येतोय, तुम्ही माझ्या जवळ येत आहे, ते कस्तुरी मॅडम तिकडे रूममध्ये झोपले आहेत, एक कोमल कुठल्या तरी सराशी फोनवर बोलते, हे सगळं ना ठरलेलं आहे आणि ते घडणार म्हणूनच घडतंय. म्हणजे घडायची घडतं होय? 135%. अवघड आहे बाबा. अवघड आहे काय ते मला माहित नाही, माझ्यासाठी मात्र भारी. बरं चला आता ठेवू का? भरपूर वेळ झालाय, थोडी झोपते आणि मग येते. दिवसा कोण झोपतं राव? हा, दिवसा झोपायचं असतं, मग रात्री काय करायचं? अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः झोपत नाही म्हणून तुम्ही मला पण झोपू देत नाही का? किती आगाऊ आहात ना. यात काय आगाऊ? हा, खरा आगाऊपणा तर तुम्ही पाहिलाय कुठे? खरा आगाऊपणा म्हणजे? बघा, भेटायला या, मग सांगतो खरा आगाऊपणा म्हणजे काय ते. नाही असं आत्ताच सांगा, नाहीतर मी येणारच नाही. आता नका येऊ, मग मी ऑफिसमध्ये सर्वांना सांगतो की मॅडम पार्टीने देतात पळाल्या म्हणून. बघा, त्यांना फेस करायचं असेल तर नका येऊ. बरं मला एक सांगा सर, आपण असं बोलतो ते ऑफिसमध्ये कोणाला कळवलं तर नाही ना? नाही, अजिबात नाही. ही काय सर्वांना कळवण्याची गोष्ट आहे का? सगळ्यांना कळवण्याची गोष्ट नाही, मग कसली गोष्ट आहे? ही आपली आहे, फक्त आपल्या दोघांची आहे, एकदम स्पेशल अशी गोष्ट आहे. आहे ना. अजून सध्या मला गाणं बोलायची इच्छा झाली आहे. बघा, म्हणजे तुमची ऐकायची इच्छा असेल तर मी बोलतो. बोला ना सर, ऐकते. बर. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. एवढंच येते मला, जास्त नाही येत. खूपच सुंदर म्हणता तुम्ही सॉन्ग, तुमचा आवाज म्हणजे अमेझिंग, मी फॅनच झालीये. किती विचित्र आहे रे आपण. नुसतं गावाच्या मोठ्या मोठ्या बाता चालल्या त्या बघ. दुसरी लोक जर असती ना तर ह्या येळेला सगळं करून रिकामी बी झाली असती बघ. आणि आपलं नुसत्या मोठ्या मोठ्या बाता चालल्या त्या. काही चित्र तर आहे आपण, म्हणून तर एवढं डिरिंग करतो आपण. हा पण चल जाऊ का मग मी आता? असं पण इथं उभा राहून माझा काय फायदा नाही आणि तू काय करणार बी नाही. करायचंय मला पण करायचंय, पण मला ना असं संपूर्ण करायला आवडतं, असं अर्धवट करण्यात काही मजा नाही. कळलं का? तू आणि तुझा ह्यो नाद लय बेकार बाबा. हो ना? तुझ्या असल्या नादाला मी बी नादी लागली. जसं काय तुम्हाला दुपारी लई काम असतं आहे का नाही, माझं बरं करायला काय अडचण नाही. अरे अडचण नाही रे काय, पण असं इथं उभं राहून अवघडल्यासारखं झालंय. तुला नाही कळणार, जाऊ दे सोड. कळतंय मला, कळतंय की काय आपली त्या गोष्टीची वेळ आलेली नाही अजून. बरं मी काय म्हणतोय, मग जसं आपण नवलूक रोमांस केलं का नाही हाताचं पायाचं, तसंच नवलूक रोमांस फक्त गालाचं करायचं. कर बाबा, आता तुला जी करायचंय ती कर. एक नंबर. याला म्हणतात डेअरिंग, माझी केअरिंग. आवाज आला तुला? नाही मला नाही कळलं. अरे बाथरूम मध्ये ट्रेनचा आवाज येतो, मॅडम उठले वाटतं. जाते मी. हो का? काय हो का करतोय रे? मॅडम जर इथं आल्या आणि आपल्याला असं बघितलं तर शक खाट्याल्या, आणि जे व्हायचं ते बी होणार नाही. चल जाते मी. ऐका की असलं काहीतरी आपण कोणी बोल नका. मी काय म्हणतोय दीपाली, ऐका.
जावा, तुमची जायची वेळ झाली. बहुतेक ते दोघी उठले नाही का, हे दोघी जसे बाहेर पडतील ना तसं तयार होऊन परत यायला लगेच. चालतंय जा. बरं आहे. परत हे वाट बघतोय मी. बोलवत आलीच मी. हा 5 वाजता ना. हा ठीक आहे ना, येते. हा हा मयुरी, हा आता वेळ झालीच आहे ना, चल मी आवरते निघते. ठीक आहे, हा बाय बाय बाय, ठेव. ती ऑफिस मधली फ्रेंड आहे ना मयुरी, तिला भेटायला चालली आहे मी मॅडम सोबत. म्हणजे मॅडमला तिकडंच जायचंय, तर मग मी म्हटलं की मी पण येते तिला भेटून. मयुरीने काय पार्टी मागितली काय पहिल्या पेमेंटची? पार्टी असं काही नाहीये, म्हणजे फार फार तर आम्ही पाणीपुरी खाऊ. बरोबर, जावा जावा मस्त एन्जॉय करा. त्यांनी दुसरं काय मागितलं ते पण ते त्यांना. कसं असतं, अशा पार्टीने गेल्यानंतरच नवीन मित्रमैत्रिणी बनत असतात. नाहीतर मग असं एकलकोंड राहावं लागतं. अनुभवातनं सांगतोय. खरंय रे, तुला कोणच फ्रेंड नाहीये. म्हणजे 4-5 वर्ष झाली तू पुण्यात राहतोय, तरी पण तुला कोणी बोलत नाही, साधं भेटायला पण येत नाही. ह्याच्यामुळेच घे, मला कोणी बोलवलं तर मी कधी गेलो नाही. कोणाचा कॉल आला भेटायला येऊन तर कधी गेलो नाही. म्हणून असं झालंय. म्हणून तुला म्हणलं की असं पार्टीला वगैरे गेलं ना की चांगले मित्रमैत्रिणी बनतात. जा. कधी कधी खूपच समजूतदारपणाचं बोलत असतो. सगळं आता माझ्या आवर की लवकर. हा आली 5 मिनिटं, आवडतेच आहे. जा जा. अरे वा, छान दिसतंय. कुठे बर्थडेला काय? नाही रे, आत्यानी जेवायला बोलवलं ना, तिकडेच चालू. बरं, आम्ही जेवण करून बाहेर न येतोय. कोमलची पण पार्टी आहे, तेव्हा ती पण बाहेर जेवते. तुझ्या जेवणाचं कसं काय? माझं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही जसं म्हणाल तसं. म्हणजे तसं मला सांगायला दीपालीला. नाही, मला असं काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. बरं, गाडी मी घेऊन चालेल, पण तुला लागणार होती का? नाही. बरं ठीक आहे. दीपाली आली की तिला सांग आम्ही दोघी जेवायला नाही आहोत. तुला काही करायचं असेल तर तसं तिला सांगून ठेव. हो ठीक आहे, चल येऊ. अरे वा, आम्ही बोलच तोपर्यंत आली देखील. हा मला आवरायला जास्त वेळ नाही लागत. छान, चांगलं आहे. निघू आम्ही? हो हो चालेल. बरं, तुम्ही कधीपर्यंत याल? म्हणजे जास्त अंधार होईल का? नाही 7-8 वगैरे तरी होतीलच. जोपर्यंत बोर होत नाही ना तोपर्यंत गप्पा मारायच्या. एकदा कमावून भरलं की मग निघायचं. हो की नाही कोमल? चला निघायचं. चला चल बाय. बाय दादा. दादा? अय्या, मी तर पहिल्यांदा ऐकते तू दादा म्हटलेलं. इनफॅक्ट आत्ताच. हो म्हणजे जास्त बाहेर जाणं होत नाही ना, सो ठीक आहे ठीक आहे. चलो चला. चल बाय. हो चला, निवांत या. बाय. यस. फोन. अरे गेला. रिचार्ज समाप्त झाले आहे, त्यामुळे तुमच्या मोबाईल सेवा बंद केल्या आहे. कॉलिंग आणि इंटरनेट अरे बॅलन्स पण आताच संपायचा होता. च्या आईला नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. कसला परफेक्ट टाइम आलाय ना आता दीपालीला कॉल करावा तर नेमका बॅलन्स संपलाय. शिट शिट, किती घाण नशीब आहे यार. शिट, एवढं कोण कसं काय हागू शकतं यार. आता काय करू, आता काय करू? चला बाहेर कोणाकडे जाऊन कॉल करू. बरोबर आहे, दुसऱ्या कोणाच तरी मोबाईल घेऊन दीपालीला कॉल करून सांगू. आयडिया तर हीच चांगली वाटते. बरोबर आहे, असंच काहीतरी करावं लागणार आहे. चला चला किशोर, चला चला लवकर चला. बिल्डिंग मधली माणसं मिली काय, कुठं काय करून आला का बिल्डिंग मध्ये? कोणच कसं काय नाही रस्त्यावर? काय पनवती नशीब आहे राव. शिट, घाण घाण. एवढं कसं काय गांडू असू शकतं? खरं चांगलं काय स्वप्न बघावं ना तर त्याला नजर लागती म्हणजे लागतीच, हे मात्र खरं आहे. एक फोन करायचा. अर्चन जर फोन द्या की. घे ना. द्या द्या द्या. लागत नाही. एक मिनिट जरा. उचल ना फोन.
अरे दे बाबा घरी बाईक वाटत चला चला थँक्यू. हॅलो हा कोण हां हां हा पोराने केला फोन आहे राव. अय मित्र अय अरे फोन आलाय. हॅलो किशोर आहे मी. बॅलन्स संपला होता म्हणून खाली येऊन फोन केलाय. हां आत्ताच्या आत्ता लगेच निघा. लगेच हां चालते. हां ठेवा. कोण आहे मला? अरे ते तुला काय करायचंय? अरे म्हणजे काम झालं हुलाम. अरे पट्टे चल जा लय महत्वाचं. थांब लय महत्वाचं काम आहे. फोन नंबर डिलीट कर. राहू दे चल डिलीट कर. यायला राहू दे. दर देव आय लव्ह यू. अरे तिकडे कंड मारी पुढे मारीला का? माहिती चल. बस चलो बाय. बाय. नीट जा. तुला किती वेळ लागेल? तरी साधारण 1-1.5 तास लागेल मला. अच्छा ठीक आहे. मी आले की इथेच थांबते ना, आले की कॉल कर. यायच्या पहिले मला 5-10 मिनिटांमध्ये फोन करा म्हणजे मी येऊन थांबते. ठीक आहे. चलो बाय. बाय. नीट जा. हॅलो. हा सर कुठे आहे तुम्ही लोक? मी येऊन थांबली इथे. आला तुम्ही इतक्या लवकर? हो तुम्हीच सांगितलं होतं ना 5 वाजता भेटायचं म्हणून. मी डॉट 5ला आली. ठीक आहे आलोच. 1-2 मिनिटात आलो मी. ठीक आहे. हो या लवकर. बाय. बाय. दीपाली या काय बघतोयस रे? उशीर झालाय का मला? हा झालाय उशीर पण ठीक आहे चालतंय. हाय वेळ आपल्याकडे. वेळ आहे म्हणजे? मग मॅडमला किती वाजणार आहे यायला? 7-8 वाजतील. पक्का? एकदम पक्का. आता काय नुसतं बघणार आहेस का? हा सध्या तरी मी तेवढंच करणार आहे. म्हणजे मन भरून डोळे भरून बघणार आहे. म्हणजे आतमधनं कसं दिसत असेल याची कल्पना करणार आहे. आणि मग आपण जसं ठरलंय तसं करणार आहे. एकदम सिंपल प्लॅन आहे माझा असा. येडाय कर तू. मी आल्यापासून बघते नुसतं बघत उभा राहिलायस मला. एखादं जवळ येतं, मिठी मारतं, प्रेमानं बोलतं, नुसतं आगाऊपणाची भाषा लावली. आणि विसरू नको मला स्वयंपाक पण करायचा आहे तुझा. ठीक आहे मग काम करा तुम्ही आधी स्वयंपाकच बनवा. म्हणजे कसं मला तुम्हाला स्वयंपाक बनवताना बघता येईल. आणि मग एकदा का तुम्ही फ्री झाला ना की मला बी फ्री होता येईल. म्हणजे तू म्हणतोय आता मी पहिला स्वयंपाक करू? हा बरोबर आहे पण माझ्यासाठी फक्त माझ्या पुरतं आणि माझ्या देखत बनवा. काय मला तुम्हाला स्वयंपाक करताना बघायचं आहे. असं मनसोक्त बघायचं आहे, शांतपणे बघायचं आहे. आणि मग ते स्वयंपाक बनवून झाल्यानंतर असं शांतपणे खायचं पण आहे. अरे पण आता पण बिन कशाला. हे बघा एवढा सिंपल प्लॅन बनवलाय मी. तसंच जगूयात. आणि कसली बी काही करायची नाही आपल्याला. कळलं ना? बरं बाबा चल कसं तू म्हणशील तसं. हो थांबा की एवढी गडबड कसली करताय? का काय झालं? हो थांबा अजून मी तुम्हाला मन भरून बघितलं नाही. आणि मग एकदा का माझं मन भरून डोळे भरून बघून झालं की मी तुम्ही जायला मोकळं आहे. काय पाकला काय एडा झाला तू? पुरा सट टाकला. आता तुमचं देखणं रुपडं बघून तसं झालं असेल बरं का. पण बघू ना मी. म्हणजे काय अडचण नाही ना. बघा बघा साहेब चांगले डोळे भरून बघा आणि मन भरूनही बघा. बेस्ट आहे की मग. बेस्ट आहे. काय सर किती उशीर? सो सॉरी यार खूप लेट झालं. चला बसा. बाकी सगळे कुठे आहेत? बाकी सगळे डायरेक्ट कॅफेवरती येतो बोलले. आपण पण तिकडे जाऊनच बसूया. चला. तुला आधी हे स्वयंपाक खायचा होता तर जा रूम मध्ये बस जा तुझ्या मोबाईल बघत. का बरं? अरे मध्ये
मध्ये मध्ये नुसतं करतोय, मला स्वयंपाक आवरून नाही की. असं काय तुम्हाला 10-12 लोकांचा स्वयंपाक बनवायचा नाही का? तुम्ही करा की तुमच्या पद्धतीने, मी करतोय माझ्या पद्धतीने, म्हणजे बघतोय माझ्या पद्धतीने. मग इथं उभं राहून नुसतं मला बघणारच आहे का? मग काय करायचं अजून? मग बघण्यापेक्षा थोडीफार मला मदत करू लाग. हा, मग तुम्हाला मदतच करतोय की. मग मी मला सांगा, आजपर्यंत तुमच्याकडे कोणी एवढं प्रेमाने बघितलं होतं का? नाही. मग तुमचं एवढ्या प्रेमाने कोणी कौतुक केलं का तुमच्या सौंदर्याचं? नाही, कोणीच नाही. नाही ना, मग ही मदतच आहे तुमच्यासाठी. आता मला तुम्ही अशी भांडी उचलायला लावचाल तर मग मला तुमच्याकडे कसं बघता येईल आणि मग माझं मन कसं भरणार? हो बाबा, कळलंय मला. पण ही काय मधीच आहे आता? हे काय माहित नाही का तुम्हाला? माहित आहे मला सगळं. मग? पण आपलं काय ठरलं होतं? काय? पहिला स्वयंपाक करायचा, मग जेवण करायचं, मग ती करायचं, मग मध्ये मध्ये डिस्टर्ब का करतोय रे? सॉरी काय झालं माहिती आहे का? हे भावनेच्या भरामध्ये मी उतवळे झालो, त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं. काय करायचं? नुसतं बघायचं आहे ना? ठीक आहे, नुसतं बघूयात मग. शाने असं मग कसं तू म्हणशील तसं चाललंय की तुमचं? चाललंय की मग माझं. मी कुठं काय म्हणतो? मी कुठं काय म्हणते? मग करा की स्वयंपाक, कशाला थांबलाय? मग करते की मग. करा, चल करते की मग. करा. कोणी बोलतो? तुम्ही अडवलं मला. तुम्हीच अडवलं मला. काय नाही बोलले सर, हां, ऑफिसमधले कोणी दिसत नाहीये, कधी येणार आहे? ऑफिसमधलं कोणी येणार नाही म्हणे. तुम्हाला मला असं एकांतात निवांत डेटवर घेऊन यायचं होतं, म्हणून मी असं खोटं बोलून तुम्हाला इथे बोलवलं. आणि हो, आपण असं कॅफेमध्ये भेटलो, कोणाला सांगू नका, प्रॉमिस? प्रॉमिस. पण सर, हे चुकीचं आहे ना? काय चुकीचं आहे? हे असं खोटं बोलून बोलवणं आणि एकांतात भेटणं वगैरे. कधी कधी आहे ना, आठवणीत राहण्यासारखे मेमरीज ना क्रिएट करावे लागतात मला, आणि त्यासाठी थोडं तेढं बनावं लागतं. नाहीतर अशा आठवणीत राहण्यासारखे मेमरीज कशा क्रिएट होतील सांगा? आणि जर मी खोटं बोललो नसतो तर तुम्ही इथे मला भेटायला आला असतात का? तुमच्यासाठी आले असते. खरंच? हो. आईला, जर तुम्ही येणारच होत्या तर मी उगाच एवढा प्लॅन केला, उगाच एवढं डोकं लावून सगळं जुळवून आणलं होतं, पण शिट, सगळं फेल गेलं. असो, काय घेणार? चहा, कॉफी की अजून काही? वेट, ही माझ्या पेमेंटची पार्टी, सो मी तुम्हाला विचारणार की तुम्ही काय घेणार. बोल. तुम्ही दिसतात एवढं साधं नाही मॅडम, खूप चलाक निघाला. तुमच्या या मूज बघून आहे ना माझं डोकं करायला लागलं. सो कॉफी घेऊया. स्मार्ट कोमल मॅडम. बापरे, आता मी स्मार्ट झाली का? तुम्ही स्मार्टच आहात, खूप स्मार्ट आहात, सुपर स्मार्ट आहात, सुपर सुपर स्मार्ट आहात. बस ना सर, किती किती. या. तुम्ही घ्या. हो, तुम्ही घ्या. हो सर, तुम्ही घ्या. पण मी तुम्हाला डेटवर मी घेऊन आलो ना. नाही सर, तुम्ही घ्या. बरं, लेडीज फर्स्ट. तुम्ही घ्या, नंतर मी घेतो. ओके. नाही, तुमचं बनवून झालंय खरं, पण मी अजून चाखलंय कुठं, कसं झालंय, काय झालंय, बघितलं कुठं आहे. मग आता दिवस मावळताच खाताय की काय? खाण्यासाठीच बनवले ना, मग खाणारच आहे की. आणि आताच खाणार आहे आणि सगळं खाणार आहे. हे बघ शाने, मी तुझा असला ड्रामा ना कधीपासून बघते. एकतर आपण घाई गडबडीत काय करायला आलोय ती करायचं राहिलं बाजूला, उगाच काही बी बनवायला लागलंय. अहो दीपाली, हे बघा, सगळं पद्धतशीरपणे होईल. माझं ठरलंय ना, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मोमेंटचा हळूहळू आनंद घ्यायचा आहे. ठरलंय ना? अरे बाबा, तुझ्या या असल्या बघायच्या आणि बोलायच्या नादात मॅडम येतील ना, आणि आपण एवढे दिवस ज्या गोष्टीसाठी तरमाळू ना ती राहून जायची बाजूला, म्हणून बोलते. बाकी बघ तूच. हो, एवढी कसली काही झाली माझ्या मादक दीपालीला? हां, नक्की कसली आस लागली? थोडा दम धरा, थोडा धीर धरा, असं हळूहळू वाट बघत, आनंद घेत, चाखत खाण्यात लय मजा असते. कळलं ना? अरे तुझं कळतंय रे सगळं, पण उगं कोण आलं ना तर आपला डाव अर्ध्यात राहायचा, म्हणून म्हणते. बाकी बघ तूच. बरं ठीक आहे, कळलंय मला.
आता पण माझी एक इच्छा होती, हां सांगू का तुम्हाला, म्हणजे काय प्रॉब्लेम नसेल तर चालेल ना? बोल की आता, सगळं तर तुझ्या सोयीनं चाललंय, बोल. ठीक आहे. तर माझी अशी इच्छा होती म्हणजे आधीपासून की तुम्ही बनवलेलं जेवण, तुमच्या हातचं जेवण, एक घास का असं ना पण तुमच्या हाताने मला भरवावं, म्हणजे भरवाल ना? बया कसला नाद म्हणायचा या माणसाचा. स्पेशल नाद आहे, स्पेशल स्पेशल लोकांच्या स्पेशल आठवणी मनात साठवण्याचा नाद आहे. करायला माझ्यासाठी करल, पण तू असं का वागतोय र? कसा? एखाद्या माणसाला जर चान्स भेटला असता ना तर त्यानं मला अक्षरशः वरबाडून घेतलं असतं, आणि तुझं काहीतरी वेगळंच. चल. ऐक आता, हां हे देखणं रुपडं असं वरबाडून खायचं आहे. उलट हळूहळू त्याच्या प्रत्येक बाजूच्या अंगाचा आनंद घेत हळूहळू चाकत खायचंय. पण ठीक आहे, तुम्हाला जर असं वरबाडण्यात मजा वाटत असेल तर चला घेऊ उरकून साठा, मला काही प्रॉब्लेम नाही. चला या. नाही बाबा, मग नको, राहू दे, तू म्हणशील तसं. जा हात धुवून ये, ताट केलंय तुझ्यासाठी. आली घे. ए बात, थँक्यू, आलोच. या लवकर ये. हो किशोर शेठ, काय चाललंय तरी काय? हां आपल्याला करायचं काय होतं, तुम्ही नेमकं करताय काय? हां हां काळजी नको, सगळं कसं पद्धतशीरपणे होईल. मला ना या मादक रूपासोबत अलगदपणे कोणतीच घाई न करता खेळायचं आहे. हे रूप जेवढं जास्त वेळ आशेच्या भावनेने बघता येईल ना तेवढं बघायचं आहे. कारण मला आणि तुम्हाला बी माहिती आहे, एकदा का आम्ही एक झालो की जी भावना आत्ता या मादक रूपाबद्दल माझी आहे ना ती बदललेली असेल किंवा थोडी तरी कमी झालेली असेल. त्यामुळं थोडासा वेळ घेत हे रूप अजून डोळ्यात साचवत मला सगळं कसं प्रेमाने अलगदपणे शांतपणे चाखायचं आहे, आणि असंच चाखत मनात अक्षरशः रुतवून बसवायचं आहे. खरं सांगायचं तर ह्याच्यासाठी सगळी धडपड चालली होती बघा. तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही एवढा गोड लागतो योग घास. खरं सुख हे बी आहे बरं का. कधी कधी आपण फक्त या झोपण्यातच सुख मानणारी मंडळी आहेत, पण असं बघण्यात प्रेमाने चालण्यात पण वेगळीच गंमत आहे, जी सध्या मी अनुभवतोय. असो, अतिशय स्वादिष्ट जेवण झालंय, एकदम डोळे भरूस तर बघून बी झालंय. जो विषय मी छेडला होता ते सगळं करून बी झालंय. आता वेळ आली आहे ती अति महत्त्वाच्या कामाची. वेळ आली आहे हे मादक रूप उलगडून बघण्याची, वेळ आली आहे हे मादक रूप अतिशय जवळून बघायची आणि त्याचा स्वाद घेत चाखायची. वेळ आली आहे आम्हा दोघांना एक व्हायची. आई, आता एवढं भारी जेवण केलंय म्हणल्यावर जरा गोड झरबडी शप्पन खा की. द्या द्या, आता एवढं प्रेमाने देत आहे तर द्या. आकरा असं वा वा, तुम्हाला सांगतो आज लई दिवसातून जेवण केल्यासारखं वाटलं बरं का, मस्त. पण तेव्हा जेवण तुम्ही केलंच नाही हो. काय 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 खोटं बोलतंय? आता इथं बसून जेवण केलं नाही बघा, असलं खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. आता इथं बसून जेवण केलेलं मी, असं काय पण बोलायचं नाही. हे बघ शान्या, तुझी असली नाटकं चालणार नाही ती बरं का. सगळं मला कळतंय, आणि तुला ना कळून न कळल्यासारखं तू वागतोय बघ. अरे तू किती मला असा त्रास देणार आहे, किती वेळ अजून? तुला जर त्रास द्यायचा आहे ना तर तसं त्रास दे ना. बोल बच्चन कुठला फुसका. होय दीपाली, कसं आहे येडं बनवून पेढ्या खाण्याची मजा आहे ना ती दुसरी कशातच नाही बरं का. कळलं? अरे खा की र मग, येड तर येड बनवून खा, पण खा की र. कसं आहे दीपाली, ती वेळ, ती टाईम, ती घडी याची वाट बघत होतो मी. पण आता असं मला वाटतंय की ती स्पेशल वेळ हीच आहे. चला चला आता एकमेकांना विसरूयात. जे तुम्हाला पाहिजे, जे मला पाहिजे ते शोधूयात. जेवढं होईल तेवढं एकमेकांना विसरूयात, जेवढं होईल तेवढं एकमेकांमध्ये मिसळून जाऊयात. चला चला चला.